दीपक जाधव नाशिक. तर बघा आपण जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक. सुनील रामदास जाधव आमचे गावातीलच शेतकरी आहे. तर त्यांनी मला आता कॉल केला. तर बघा ते ना लिक्विड सोडत होते. तर साधारणपणे जय किसानचे खत आहे 10-26-26 बघा. तर हे खत सोडताना त्यांनी जेव्हा ते टँक मध्ये टाकलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यात पूर्ण वाळू आहे. तर बघा आता तुम्ही काढा खाली. मी काढून देतो तुम्हाला. ही पूर्ण वाळू आहे बघा. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर झोपलेल्या प्रशासनाला खळखळून जाग करण्यासाठी आहे. आम्ही रात्रंदिवस उन्हातानात राबतो, बँकेचे कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे उभे करतो आणि दुकानात जाऊन 1000 रुपये देऊन खताची गोणी विकत घेतो. कशासाठी? तर पिकाला ताकद मिळावी, उत्पन्न चांगलं यावं म्हणून. पण विचार करा, त्या 50 किलोच्या खाद्याच्या गोणीत खताऐवजी जर वाळू मिळाली आणि दगडं जर निघत असतील तर याला काय म्हणायचं? व्यापार की उघड्या डोळ्यांनी केलेली दरोडेखोरी? नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जोपळ गावात सुनील रामदास जाधव या शेतकऱ्यासोबत हा गंभीर प्रकार घडला आहे. त्यांनी जय किसान कंपनीचे 10-26-26 हे खत विरघळून ड्रीपने देण्यासाठी टँकमध्ये टाकले होते. तर काय खत विरघळलंच नाही. 50 किलोच्या गोणीत 7 ते 8 किलो वाळू म्हणजे शेतकऱ्याच्या खिशातून त्यांची शेकडो रुपयाची चोरी. माझा पहिला प्रश्न आहे कृषी अधिकाऱ्यांना आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला, काय करत आहे या कंपन्या? जेव्हा बाजारात खत उतरवतात तेव्हा त्यांच्या नमुन्याची तपासणी वेळेवर का होत नाही? दुसरा प्रश्न, 50 किलो खाद्यात जर 8 किलो वाळू मिसळून विकण्याची हिंमत या खत कंपन्याची होतेच कशी? यांना प्रशासनाचा आणि कायद्याचा अजिबात धाक उरलेला नाही का? हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो. तिसरा प्रश्न, शेतकरी जेव्हा पिकाचं नुकसान झालं म्हणून नुकसान भरपाई मागतो तेव्हा त्याला 10 नियम आणि कागदपत्र विचारले जातात. मग अशा भेसळयुक्त आणि बोगस खतांमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होतं त्यांची भरपाई ही कंपनी आणि प्रशासन देणार का? चौथा प्रश्न, जर शेतकऱ्याने थकबाकी भरली नाही तर लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते. मग शेतकऱ्यांची थेट फसवणूक करणाऱ्या या बोगस कंपन्यांवर आणि त्याच्या डिस्ट्रीब्युटरवर गंभीर गुन्हे नोंदवून त्यांना जेलमध्ये टाकलं का जात नाही? मित्रांनो, आज शेतकरी कुठल्या परिस्थितीमधून जातोय हे सांगायची गरज नाही. कधी अवकाळी पाऊस, कधी टोकाचं ऊन, कधी पिकांना भाव नाही. एकीकडे खताचे भाव गगनाला भिडलेत. 24-24-0 असो 10-26-26 एका गोणीसाठी शेतकरी हजारो रुपये मोजतोय. एवढे पैसे देऊनही जर आम्हाला खताच्या नावाखाली वाळू आणि माती विकली जाणार असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? ड्रीपच्या नळ्या ब्लॉक होतात, पंपाचं नुकसान होतं, पिकाला योग्य पोषण मिळत नाही आणि वरून पैशाचा चुराडा होतो. हे फक्त एका जय किसान कंपनीपुरतं मर्यादित नाही. अशा अनेक कंपन्या बाजारात शेतकऱ्याच्या नावाने पोळ्या बाजत आहेत. पण दुर्दैव असं की तक्रार करायला गेलं की अधिकारी कागदी खेळ खेळतात आणि शेवटी बळी ठरतो तो फक्त शेतकरी. म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे आणि कृषी विभागाकडे स्पष्ट मागणी करत आहोत की जय किसान कंपनीच्या संबंधित 10-26-26च्या संपूर्ण बॅचची तात्काळ चौकशी झाली पाहिजे. ज्या शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे त्याला कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. तर मित्रांनो, दोषी आढळल्यास त्या खत कंपनीचा परवाना रद्द करायला पाहिजे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याच्या दुकानामधून जाऊन खताचे रँडम नमुने तात्काळ तपासले पाहिजेत. शेतकरी भावांनो, आता शांत बसून चालणार नाही. तुम्ही जेव्हा खताची गोणी विकत घ्याल ती नीट तपासा. जर कुठेही असा प्रकार आढळला तर शांत बसू नका. त्याचा व्हिडिओ बनवा आणि आवाज उठवा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि मुख्य म्हणजे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अन्यायाविरुद्ध एकत्र या. धन्यवाद.